हाय गाईज अँड वेलकम बॅक इन डे 10 ऑफ माय वेकेशन. सो आज चालले मी बॅक टू राजापूर आणि जेवढे बॅग्स आम्ही घेऊन आलेलो त्याच्या डबल आता घेऊन जातोय घरी. आणि माझा दादा ड्रायव्हरची ड्युटी एकदम फर्स्ट क्लास पार पडत आहे. आणि माझ्या आजीचं घर आहे चारकोपचा सम्राट, जो फेमस माघी गणपती आहे त्याच्या एकदम समोर. जर्नी अजून नीट स्टार्ट पण झालेली नाहीये आणि मला लागलेली आहे जोराची भूक, म्हणून मी लिची खाके पोटातला उंदरांना गप बसवलं आणि शिवरायांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. मग आम्ही ब्रेकफास्टसाठी इकडे थांबलो होतो आणि यू नो व्हॉट, मी यांच्या सर्व्हिसने खूप डिसअपॉइंट झाले. मम्मीने मेदू वडा ऑर्डर केला होता आणि दादाने मिसळ ऑर्डर केली होती आणि मी आलू पराठा ऑर्डर केलेला, जो त्याने अर्ध्या तासानंतर सांगितलं की अवेलेबल नाहीये. आणि जेव्हा सगळे ऑप्शन्स बंद होतात तेव्हा वडापावला आठवायचं. मी तेच ऑर्डर केलेलं. नंतर वी विजिटेड अन्वी पॉटरी, जे आहे माझ्या काकांचा मिस्टर संदीप मंजेकर. बेसिकली ते इकडे पॉटरीचे क्लासेस घेतात, जिकडे वेगवेगळ्या कंट्रीज स्टेट्स मधून लोक आवडीने शिकायला येतात. मी इकडे याआधी येऊन गेले, दादा इकडे फर्स्ट टाइम आलेला, सो काका त्याला इकडचा एरिया वगैरे सगळं दाखवत होते. इकडच्या बागेत वेगवेगळ्या टाईपची झाडं आहेत, हिबिस्कसचे प्लांट्स आहेत आणि खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे हे मड हाऊस. आणि हा जो हॉर्स आहे ना, तो साऊथ इंडियामध्ये अयनार म्हणून एक गाव आहे तिथला आहे. अँड ट्रस्ट मी गाईज, या मड हाऊस मध्ये आतून खूप छान गारवा आहे. हे जे पेंटिंग्स आहेत ना, ते आदिवासी लोकांनी बनवलेले टिपिकल पेंटिंग आहे. आणि इकडच्या भिंतींमध्ये अजिबात सिमेंट नाही आहे. दरवाजांच्या काचांमध्ये पण पानं लावली आहे, जिसको आजकाल दीदी एस्थेटिक बोलती है. बाहेर सुद्धा मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज करायला जागा आहे. आसवंदीने भरलेली झाडे बघत मी परत मागे गेले तेव्हा मला हे मशरूम दिसले. हे एडिबल नाहीयेत, खूप वेगवेगळ्या टाईपचे जंगली मशरूम्स होते तिकडे. आणि ही आहे ती भट्टी ज्यात सगळे पॉट्स अँड पीसेस बेक होतात. अँड जस्ट टेक अ लुक ॲट दिस ब्युटिफुल आर्ट. मला चहा आवडत नसताना तरी मी याच्यातून प्यायले असते, इतके छान दिसत आहेत ते सगळे ऑब्जेक्ट्स बघून. मला आज समजते की पॉटरी ही किती इंटरेस्टिंग कला आहे. या स्पेसमध्ये मोल्डिंग ऑफ दी क्ले, व्हील थ्रोईंग टेक्निक, म्हणजे पॉटर्स व्हीलवर जे आपण ऑब्जेक्ट्स बनवतो ते सगळं इकडे शिकवलं जातं. एका रूम मध्ये शूट चालू होतं. ते शूट बघून काकांना बाय करून आम्ही आमची जर्नी परत कंटिन्यू केली. मी दादाला 100 वेळा सांगितलं मला भूक लागलीये, तेव्हा कुठे त्याने गाडी खेडला जेवायला थांबवली. भूकेमुळे माझं झालेलं फ्रस्ट्रेशन या क्यूटीला बघून पळून गेलेलं. हिला बघून मला माझ्या चिरकुटची आठवण आली. आय मिस हिम बाय द वे. आय ऑर्डर्ड सुरमई थाळी, ज्याची टेस्ट वॉज व्हेरी गुड. म्हणजे यांचा जो माशाचा मसाला होता ना, तो मी घरी मासे खाते तसा नव्हता, बट स्टील इट वॉज गुड. परशुराम घाटावर काम चाललं होतं, सो आम्ही थांबून गडगडत चाललेले दगड मोजत होतो. आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 6:30 वाजले होते आणि मी जाऊन जी झोपले ती डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. बाय बाय.